नमस्कार, स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, SSC MTS आणि हवालदार या पदांची मोठी भरती निघालेली आहे। त्याबद्दल आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत। सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे आणि खूप चांगला जॉब आहे। 10वी पासवरती आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, याची तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि मग तुम्ही तुमच्या जवळपासच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन हा फॉर्म व्यवस्थित भरा, घरी भरू नका। कारण यामध्ये खूप बारीक गोष्टी आहेत, त्या जर फॉर्म भरताना चुकल्या तर हा तुमचा फॉर्म रद्दसुद्धा होऊ शकतो। ठीक आहे, तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ आणि हवालदार CBIC अँड CBN एक्झामिनेशन 2025। ठीक आहे, 26/6/2025 पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। 24 जुलै शेवटची तारीख आहे। याची साधारण परीक्षा ही सप्टेंबरच्या एंडला सुरू होणार आहे आणि ही जवळपास 1 महिना एक्झाम चालणार आहे। तर आणि आपण महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत। सध्या हवालदारच्या जागा ह्या डिक्लेअर केलेल्या आहेत 1075। MTSच्या याच्या 2 ते 3 पट नक्कीच असतील। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, हँडिकॅप विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येणार आहे। त्यामुळे हे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या। यामध्ये तुम्ही जर बसत असाल हँडिकॅप म्हणून तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता MTSच्या पोस्टसाठी। आणि हे आहे हवालदारच्या पोस्टसाठी। चला आता महत्त्वाच्या गोष्टी, हा फॉर्म भरण्यासाठी नेमकं काय काय क्रायटेरिया लागतो। सर्वात महत्त्वाचं, तुम्ही भारताचे नागरिक असावेत, ते दिलेलं आहे। आता एज लिमिट बघा, एज लिमिट 18 ते 25 वर्ष हे ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठी, म्हणजे ज्याचा जन्म 2 ऑगस्ट 2000 ते 1/8/2007 या दरम्यान झालेला आहे, ते MTSसाठी फॉर्म भरू शकतात। आणि ज्यांचा जन्म 1998 2 ऑगस्ट 1998 ते 2007 1 ऑगस्ट या दरम्यान झालेला आहे, ते हवालदार या पोस्टसाठी फॉर्म भरू शकतात। आता याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन बघा, SC STच्या विद्यार्थ्यांना 5%, OBCच्या 5 वर्ष, OBCच्या विद्यार्थ्यांना 3 वर्ष, हँडिकॅप विद्यार्थ्यांना जे ओपन आणि EWS आहेत त्यांना 10 वर्ष, म्हणजेच 27 + 10 37 वर्षापर्यंत ते देऊ शकतात। OBCचे विद्यार्थी हँडिकॅप 13 वर्ष शिथिल आहे आणि SC STच्या विद्यार्थ्यांना 15 वर्ष। एक्स सर्व्हिसमॅन जे आहेत त्यांना 3 वर्ष। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट आहे, ही खूप विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे, ती म्हणजे विडोज, डायवोर्स वुमेन ज्युडिशियली सेपरेटेड अँड हू आर नॉट रिमॅरिड। ज्या महिलांचा डिवोर्स झालेला आहे, ज्या महिला विधवा आहेत, त्या महिलांसाठी 35 वर्ष ची एज लिमिट आहे ओपन कॅटेगरीच्या। आणि SC STच्या ज्या महिला आहेत, ज्या विधवा आहेत, ज्यांचा डायवोर्स झालेला आहे, त्या 40 वर्षापर्यंत ही एक्झाम देऊ शकतात। खूप महत्त्वाची बातमी आहे ही, खूप विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे, खूप महिलांनासुद्धा माहिती नाही आहे। तर ही झाली तुमची वयाची सर्व माहिती। त्यानंतर महत्त्वाचा हा खूप मोठा फॉर्म आहे, त्यातलं जे महत्त्वाचं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे। आता हा फॉर्म कसा भरायचा आहे, ssc.gov.in या वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरायचा। मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, घरी फॉर्म भरू नका जर तुम्ही नवीन असाल तर, जर तुम्हाला फॉर्म भरायचं काही माहिती नसेल तर, कारण याच्यामध्ये खूप काही किचकट गोष्टी आहेत, त्या जर चुकल्या तर तुमचा फॉर्म रद्द होणार। त्यापेक्षा 100 रुपये जातील, सायबर कॅफेमध्ये जा आणि फॉर्म भरून घ्या। ते काही नॉमिनल चार्ज हे करून तुमचा फॉर्म भरून देतात। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, याची फी आहे 100 रुपये। त्याच्यानंतर महिलांना फी नाही आहे, मोफत आहे। आणि SC STच्या विद्यार्थ्यांनासुद्धा फी नाही आहे।
त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे सगळे एक्झामिनेशन सेंटर दिलेले आहेत, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तुमच्या नजदीक जे काही एक्झाम सेंटर असेल ते फॉर्म भरताना तुम्ही निवडा. त्यानंतर ही परीक्षा होणार आहे कॉम्प्युटर बेस ऑनलाईन एक्झाम आणि तुमच्या भाषेत तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. तुम्ही 8 नंबरला, इथे बघा 8 नंबरला मराठी भाषा आहे, मराठी भाषेत हा पेपर होणार आहे जर तुम्हाला मराठीमध्ये द्यायचा असेल तर. त्यानंतर याचा नेमका सिलेबस काय आहे, न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी, रिजनिंग ॲबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, हे 60 मार्काला आहे. 20 प्रश्न, 20 प्रश्न म्हणजे मिळून 40 प्रश्न आहेत. आणि सेशन 2 मध्ये जनरल अवेअरनेस आणि दुसरा आहे इंग्लिश लँग्वेज अँड कम्प्रेन्शन, हे 75 म्हणजे 150 मार्काला आणि 25 म्हणजे 50 प्रश्न आहेत. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे सेशन 1 आहे हा जस्ट क्वालिफाईंग नेचर आहे, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये जस्ट क्वालिफाय व्हायचं आहे. पण जे तुमचं खरं मेरिट लागणार आहे ते खरं मेरिट जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश ग्रामरवरती तुमचं हे मेरिट लागणार आहे. त्यामुळे मॅथ्स आणि रिजनिंगमध्ये तुम्हाला जस्ट क्वालिफाय व्हायचं आहे आणि जे तुमचं मेरिट लागणार आहे, जे तुमचं सिलेक्शन होणार आहे ते या सेशन 2 वरून होणार आहे. त्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट म्हणजे PET, याच्यामध्ये वॉकिंग आहे. मुलांसाठी 1600 मीटर चालायचं आहे 15 मिनटामध्ये आणि महिलांना 1 किलोमीटर चालायचं 20 मिनटामध्ये. हे अगदी खूप सोपं आहे, हे कोणीही करू शकतं आणि ही फक्त हवालदार या पोस्टसाठीच फिजिकल आहे. त्यानंतर ज्यांना हवालदारचा फॉर्म भरायचा आहे त्यांनी पुरुषांची जी हाईट आहे ती 157.5 सेंटीमीटर आणि महिलांसाठी जी हाईट आहे ती 152 सेंटीमीटर आहे. त्यामुळे इथे सुद्धा पोलीस भरतीपेक्षा खूप कमी हाईट दिलेली आहे, तर खूप सारे विद्यार्थी याचा फायदा घेऊ शकतात. त्यानंतर महत्त्वाचं हा खूप मोठा फॉर्म आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी जी आत्तापर्यंत माहिती दिली ती सर्वात महत्त्वाची माहिती आहे. तर याच्यामध्ये काय काय माहिती मी दिलेली आहे ती व्यवस्थित पाहून घ्या, फॉर्म व्यवस्थित भरा आणि याचा अभ्यासाला सुरुवात करा. यामध्ये तुम्हाला जी काही मदत लागेल ती मदत मी तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे करणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा आणि काही प्रॉब्लेम आला तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, तिकडे तुम्ही जॉईन होऊ शकता. तर शेवटची तारीख लक्षात घ्या 24 जुलै, त्याआधी तुम्ही फॉर्म भरायचा आहे. सगळी माहिती जी बेसिक माहिती असते ती मी सर्व दिलेली आहे व्हिडिओद्वारे. व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघून घ्या आणि सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरून घ्या. 10वी पासवर आहे आणि याचा पगार महत्त्वाचं म्हणजे जवळपास 27 ते 32 हजार स्टार्टिंग पेमेंट आणि 8वं वेतन लागल्यानंतर 45 ते 50 हजार रुपयाचा पगार असेल. त्यामुळे खूप चांगली नोकरी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे. सगळ्यांनी फॉर्म भरा आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते कमेंटमध्ये मला सांगा, मी त्याचा नक्की रिप्लाय देईल. धन्यवाद.